नमस्कार. आपण काल दोन गाड्यांवरती कारवाई केली आहे. काय सांगाल, कशा प्रकारे कारवाई केली आपण? अनाधिकृत मुरुम वाहतूक हां ऑनलाईन वाहतूक अनाधिकृत वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केलेली आहे. आणि इथून पुढं दोन वाहनं कारवाई केली आहे हायवेवर. हां. एक 4 ब्रास आणि एक 6 ब्रास केलेली आहे. दंडात्मक कारवाई ऑनलाईन पंचनामे केलेले आहे. त्याच्यावर इथून पण पुढील कारवाई चालूच राहणार आहे. आणि आमच्यासोबत पोलीस बंदोबस्तात कारवाई केलेली आहे. परंतु आता इथून पुढे RTOची पण मदत घेणार आहे. दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तुम्ही ही मुरुमावरती कारवाई केली, पण याच्यामध्ये माती व्यावसायिक मात्र सुटलेले आहेत. काय सांगाल आपण? आपण इथून माती व्यवसायावर पण त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे. इथून आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार. पश्चिम पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात माती वाहतूक होते, अवैधरित्या वाहतूक होत होती. काही ग्रामपंचायत ठराव नाही. काही ठिकाणी वाहतुकी म्हणजे परवाना मिळालेले आहेत, काही ठिकाणी परवानगा नाही. त्याच्या अनाधिकृत जिथं परवाना कुठे कुठे परवाना मिळाला आहे? उसरान येथे परवाना मिळालेला आहे. हां. आणि जिथं परवाना नाही त्याच्यावर माती उत्खननावर पण दंडात्मक कारवाई करणार. RTO समवेत कारवाई करणार. म्हणजे फक्त एकाच ठिकाणी परवाना मिळाला आहे? हां, एकच. मग बाकीच्या ठिकाणी सगळे गाड्या? तर आपण सपाटीकरणचं प्रस्ताव सादर केलेला असल्यामुळं हां. त्यामुळं चालू आहे प्रोसेस तिथले. अजून शासनाला काय अजून तिथं मिळालेलं नाही, त्याच्यात आम्ही कारवाई करू. एकंदरीतच ज्याला माती किंवा मुरुम वाहतूक करायची आहे त्यांनी परवाना कशा प्रकारे घ्यावा, आपण काय सांगाल? त्यांनी रीतसर परवानगी घेऊन आणि सपाटीकरण असेल किंवा त्यांना लेवलिंग करायचं असेल, त्यांनी माननीय जिल्हाधिकारी किंवा आमच्या तहसीलदार यांच्याकडे अर्ज देऊन त्यांची परवानगी घेऊन त्यांना आधी आणि त्याच्यावर केलं जाईल. सपाटीकरणाचा नेमका विषय काय आहे? कारण का अनेक जण म्हणतात की मला ह्या गटातलं सपाटीकरण ह्या गटामध्ये नेतात, ने-आण करतात. नक्की प्रोसिजर नक्की काय? सपाटीकरणाचं म्हणजे कसं, जे ऊस सकल टेकाड जमीन असल्यामुळं त्या शेतकऱ्याला एक जमीन आपल्याला शेती मशागत करण्यासाठी असावी म्हणून ती जमीन लेवल करण्यासाठी ती मातीचं समजा ती मुरुम माती किंवा निघाले ते इकडे सारवा करून त्यांनी दुसऱ्या जमिनीमध्ये टाकण्यासाठी परवानगीची म्हणजे त्याच्याच गटामध्ये फक्त त्याच्या किंवा त्या दुसऱ्या ठिकाणी टाकण्यासाठी त्यांनी शासनामार्फत त्यांनी रॉयल्टी भरून त्यांनी कुठे बी टाकण्यास काय अडचण नाही. म्हणजे त्याची पण तुम्हाला रॉयल्टी भरावी लागते? हो, बरोबर. म्हणजे सपाटीकरण जरी करत असेल तरी तुम्हाला रॉयल्टी भरावी लागते. पण काही काहींचा गैरसमज असा आहे की फक्त माझ्या शेतामध्ये जर सपाटीकरण करायचं असेल तर रॉयल्टी वगैरे भरायला लागत नाही, त्याच्यामुळं. पण ते रीतसर परवानगी घेऊनच करावं लागेल ना. हां. पण त्यांनी दुसरीकडे माती मुरुम जर टाकत असेल पण आम्हाला शासनाला महसूल बुडतो, त्याच्यामुळे त्यांना शासनाला रॉयल्टी भरणं गरजेचं आहे. आपण काय आवाहन कराल इतर सगळ्यांसाठी? परवानगी घेऊन त्यांनी रीतसर परवानगी घेऊन सपाटीकरणचा अर्ज द्यावा. परवानगी घेऊन त्यांनी शासनाला महसूल मिळेल याची दृष्टी घेऊन त्यांनी परवानगी घ्यावी. आम्ही त्यांना परवानगी देण्यास तयार आहे, अटी शर्तीचं पालन करून. जे भरारी पथक होतं ते तुमच्या माध्यमातूनच तुम्हीच त्यामध्ये प्रमुख होता. काय सांगाल आपण? भरारी पथकाने मान्य तहसीलदार यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकामार्फत आम्ही सदर कालची जे माती मुरुम ह्या दगडा वाहतूक अनाधिकृत वाहतूक कारवाई केलेली आहे. त्यामुळे इथून कारवाई चालूच राहणार आहे. आणि आता इथून जरी पुढे केलं तरी जर वाहन थांबले नाही तर आम्ही RTO समवेत पोलीस पथकासमवेत कारवाई करणार. ठीक आहे, धन्यवाद.